नमस्कार, आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज नवीन रेसिपी बनवणार आहे. तर यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. तूप टाकले 1 चमचा, काजू बदामचे काप टाकलेत आणि खवा टाकलेला आहे. तर विलायचीऐवजी व्हॅनिला एसेन्स टाकलेला आहे मी. तर आता खवा एकदम छान असा वितळलेला आहे. तर मी 2 चमचे पिठी साखर टाकणार आहे आणि गॅस बंद केलेला आहे. तर 1 चमचा तूप टाकलेलं आहे. 1 वाटी पाणी टाकायचे. पाण्याला उकळी येईपर्यंत ह्याच्यामध्ये मीठ आणि साखर आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. तर पाण्याला उकळी आलेली आहे. तांदळाचे पीठ 1 वाटी टाकलेलं आहे. झाकून ठेवायचे. इकडं दूध उकळायला ठेवायचे. दुधामध्ये 2 चमचे साखर टाकायची आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. तर आता तांदळाचं पीठ थंड झालेलं आहे. तर आता एक जीव करून घेणार आहे मी. तर आता एक जीव झालेला आहे. तर अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला जी खव्याचं सारण बनवलेलं आहे ते मध्ये घालून बंद करून घ्यायचे. तर थोडंसं गरम असल्यामुळे थोडंसं पातळसर आहे. तर थंड झाले एकदम छान सुटसुटीत होतं हे मिश्रण. तर अशाच पद्धतीने मी बॉल तयार केलेले आहेत. थोडासा तुपाचा हात लावून अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. तयार झालेलं आहे. तर आता दूध उकळलेलं आहे. याच्यामध्ये बॉल बनवलेले टाकायचे आणि 10 मिनटं उकळायचे. तर आता मध्यम गॅसवर मी 10 मिनटं उकळलेलं आहे. तर आता खाण्यासाठी घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असे झालेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.